मित्रांनो, त्या दिवशी मी नागपूरला जाण्यासाठी निघालो होतो. माझी ट्रेन पडनेरा जंक्शनहून रात्री सुमारे 11 वाजता होती. त्यामुळे मी साधारण 10:30 वाजता स्टेशनवर पोहोचलो होतो. अजून जवळपास अर्धा तास वेळ शिल्लक होता, म्हणून मी स्टेशनवरून काही खाण्यापिण्याचं सामान घेतलं, जेणेकरून प्रवास आरामात करता येईल. माझं तिकीट आणि सीटचं आरक्षण आधीच झालेलं होतं, त्यामुळे सीटची काही चिंता नव्हती. फक्त एकच अडचण होती, मी या संपूर्ण प्रवासात एकटाच होतो. असो, रात्री बरोबर 11च्या सुमारास ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली. मी माझ्या S7 कोचमध्ये चढलो आणि माझ्या लोअर बर्थवर जाऊन बसलो. माझ्या आजूबाजूच्या जवळपास सगळ्या सीटवर प्रवासी बसलेले होते, मात्र माझ्यासमोरची साईड लोअर बर्थ अजूनही रिकामी होती. कदाचित पुढच्या एखाद्या स्टेशनवर त्या सीटचा प्रवासी चढणार असावा. रात्रीचे 11 वाजून गेले होते, त्यामुळे जास्त विचार न करता मी माझ्या बर्थवर आडवा झालो. काही वेळातच माझा नकळत डोळा लागला. मला कधी झोप लागली हे मलाच कळलं नाही. पण अचानक रात्री साधारण 1:30 वाजता माझी झोप मोडली. डोळे उघडताच माझी नजर आपसुकच समोरच्या साईड लोअर बर्थकडे गेली आणि ते दृश्य पाहून मला क्षणभर काही समजलं नाही. जी साईड लोअर बर्थ काही वेळापूर्वी रिकामी होती, तिथे आता एक तरुण मुलगी बसली होती. तिने आपला चेहरा खिडकीच्या दिशेने वळवलेला होता, त्यामुळे मला तिचा चेहरा अजिबात दिसत नव्हता. डोळे उघडताच मी उठून बसलो. का कुणास ठाऊक, पण माझं लक्ष त्या मुलीकडेच खिळून राहिलं. मला सतत वाटत होतं की ती एकदा माझ्याकडे वळून पाहिल आणि मला तिचा चेहरा दिसेल. पण तसं काहीच झालं नाही. ती जशी बसली होती तशीच खिडकीकडे तोंड करून बसून राहिली. काही वेळ वाट पाहिल्यानंतर मला जाणवलं की कदाचित ती माझ्याकडे वळणारच नाही. मग मी वॉशरूमला जाण्याच्या बहाण्याने माझ्या सीटवरून उठलो. मी तिच्याजवळून जात असताना मुद्दाम एकदा खाकारलो. मनात विचार होता, कदाचित माझ्या आवाजाने ती मागे वळून पाहिल. पण माझ्या खाकारल्याचा आवाज ऐकूनही ती अजिबात हलली नाही. ती तशीच खिडकीकडे पाहत बसली होती. मी काही न बोलता वॉशरूमच्या दिशेने निघून गेलो. काही मिनिटांनी मी वॉशरूममधून परत आलो, पण यावेळी मी जे पाहिलं त्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या साईड लोअर बर्थवर आता ती मुलगी नव्हती. तिच्या जागी एक जाडजूड, थुलथुलीत दिसणारा मध्यमवयीन माणूस बसला होता. आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे तो माणूसही अगदी त्याच पद्धतीने बसला होता, खिडकीकडे तोंड करून. मी काही क्षण तिथेच उभा राहिलो. माझ्या मनात विचार आला, ती मुलगी कुठे गेली? आणि त्यानंतर दुसरा प्रश्न, हा माणूस अचानक इथे आला तरी कुठून? मी आजूबाजूला पाहिलं. कदाचित ती मुलगी दुसऱ्या सीटवर गेली असेल असा विचार करून मी संपूर्ण कोचकडे नजर फिरवली. मी बोगीच्या दुसऱ्या बाजूलाही जाऊन पाहिलं. मनात एक शक्यता होती की कदाचित ती माझ्यासारखीच वॉशरूमला गेली असेल, पण तिथेही ती दिसली नाही, एकही ठिकाणी नाही. शेवटी मी परत माझ्या बर्थजवळ आलो आणि यावेळी जे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर आलं ते पाहून तर माझा श्वासच थांबला. कारण त्या साईड लोअर बर्थवर आता तो जाडजूड माणूसही नव्हता. त्याच्या जागी आता एक म्हातारी बाई बसली होती आणि तिची बसण्याची पद्धतही अगदी तशीच होती, खिडकीकडे तोंड करून, न हलता न डुलता, फक्त खिडकीच्या बाहेर पाहत. मी काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिलो. माझा श्वास वेगाने चालू झाला, हातपाय थरथरू लागले. काही वेळापूर्वी तिथे एक तरुण मुलगी होती, त्यानंतर एक जाडजूड माणूस आणि आता अचानक एक म्हातारी बाई. हे नेमकं काय चाललं होतं मला काहीच कळत नव्हतं. सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे ट्रेनमध्ये बाकीचे सर्व प्रवासी असूनही तिथेच होते, पण जवळपास सगळेच गाढ झोपले होते. त्या क्षणी संपूर्ण S7 कोचमध्ये एकटाच मी जागा होतो. माझ्या अंगावर काटा आला होता. आता माझे स्वतःच्या बर्थवर जाऊन झोपण्याची सुद्धा हिंमत होत नव्हती. माझ्या मनात सतत एकच विचार घोळत होता, आता जर मी तिच्याजवळ गेलो तर पुढच्या क्षणी तिथे कोण दिसणार? काही वेळ मी तिथेच उभा राहिलो. शेवटी मी मागे सरकण्याचा निर्णय घेतला. माझ्या बर्थवर जाण्याऐवजी मी थेट बोगीच्या दरवाजाकडे निघालो. मला काही समजत नव्हतं की काय करावं, पण त्या म्हातारीपासून दूर जाणं मला त्यावेळी जास्त योग्य वाटत होतं.
मी ट्रेनच्या दरवाजाजवळ येऊन उभा राहिलो. बाहेर काळोख पसरला होता. ट्रेनचा वेग, लोखंडी रुळांचा आवाज आणि थंड वारा या सगळ्यामुळे माझ्या मनातली भीती आणखीनच वाढत होती. बराच वेळ मी तिथेच उभा राहिलो. शेवटी उभं राहून थकल्यामुळे मी दरवाजाच्या कडेला खाली बसलो. पण माझ्या मनात एकच प्रश्न सतत घुमत होता. ती मुलगी कोण होती? तो माणूस कोण होता? आणि ती म्हातारी बाई नेमकी कुठून आली होती? मला तेव्हा अजिबात कल्पना नव्हती की त्या रात्रीचा प्रवास अजून संपलेला नव्हता. खरी भीती तर आता सुरू होणार होती. ट्रेन पुढे धावतच राहिली आणि संपूर्ण बोगीत पसरलेली ती शांतता तशीच कायम होती. बराच वेळ गेल्यानंतर अखेर ट्रेन एका स्टेशनवर थांबली. ते स्टेशन फारसं मोठं नव्हतं. प्लॅटफॉर्मवर तुरळक लोकांची ये जा सुरू होती. काहीजण चहा घेत होते तर काहीजण ट्रेनकडे पाहत उभे होते. मात्र ट्रेन इथे नेमकी किती वेळ थांबणार होती याची मला काहीच कल्पना नव्हती. म्हणून मी बोगीच्या दरवाजाजवळच बसून राहिलो. ट्रेनमधून खाली उतरायची माझी हिंमत होत नव्हती. माझं सगळं सामान माझ्या बर्थवर होतं आणि त्या साईड लोअर बर्थजवळ परत जाण्याचा विचार केला तरी माझ्या अंगावर काटा येत होता. तेवढ्यात काही वेळाने एक मुलगा चहाचा थर्मस घेऊन माझ्याकडे आला. तो हसत म्हणाला, भाऊ चहा घेणार का? मी त्याच्याकडे पाहिलं. त्यावर तो म्हणाला, घ्या ना, तसाही ट्रेन सुटायला अजून बराच वेळ आहे. मी आश्चर्याने विचारलं, एवढा वेळ का लागणार आहे? तो मुलगा थोडा जवळ येत म्हणाला, पुढे रेल्वे फाटकाजवळ एक ट्रक उलटला आहे. त्यामुळे पुढचा काही मार्ग काही काळ बंद आहे. ट्रेन कधी सुटेल सांगता येत नाही. त्याने ट्रक उलटल्याचं सांगितल्यावर माझ्या मनात एकच विचार आला, म्हणजे ट्रेन लगेच सुटणार नव्हती. मी लगेच ट्रेनमधून खाली उतरलो आणि त्याच्याकडून एक चहाचा कप घेतला. चहाचे 2 घोट घेतल्यानंतर अचानक माझ्या मनात पुन्हा तोच विचार आला. एकदा बाहेरून त्या खिडकीत डोकावून पाहिलं तर मला जाणून घ्यायचं होतं की त्या साईड लोअर बर्थवर नेमकं कोण बसलं होतं. मी चहाचा कप हातात धरून हळूहळू त्या खिडकीच्या दिशेने चालू लागलो. पण मी खिडकीजवळ पोहोचण्याआधीच माझं लक्ष चहा विकणाऱ्या त्या मुलाकडे गेलं. तो मुलगा आता त्याच खिडकीच्या अगदी समोर उभा होता. मीही त्याच्याजवळ जाऊन खिडकीतून आत पाहिलं आणि माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा तीच मुलगी बसलेली होती. पण यावेळी मला तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. गोरा चेहरा, गुलाबी गाल, लांब सडक केस आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता. ती इतकी सुंदर दिसत होती की क्षणभर मला असं वाटलं जणू एखाद्या चित्रपटातील अभिनेत्रीच माझ्यासमोर बसली आहे. मी तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहिलो. त्या क्षणी मला बाकीचं काही जाणवत नव्हतं. पण तेवढ्यात अचानक माझ्या मागून कोणीतरी टोमणा मारत म्हणालं, असं काय बघतोयस? एवढीच आवडली असेल तर घेऊन जा ना तिला आपल्या घरी. ते शब्द कानावर पडताच मी दचकून मागे वळलो. माझ्या मागे एक विचित्र दिसणारा माणूस उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थ करणारे भाव होते. त्यातील सर्वात भयानक गोष्ट म्हणजे त्याचा एक डोळा पूर्णपणे पांढरा होता. त्याच्या अंगावर मळकट आणि ठिकठिकाणी फाटलेले जुने कपडे होते. त्याच्याकडे पाहताच माझ्या अंगावर शहारे आले. मी त्याला काही उत्तर दिलं नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या दुकानांकडे चालू लागलो. पण काही पावलं पुढे गेल्यानंतर मला जाणवलं तो माणूस माझ्या मागे चालत होता. मी मुद्दाम मागे वळून पाहिलं नाही. मनात विचार केला की कदाचित माझा गैरसमज असेल, म्हणून मी शांतपणे दुकानांच्या दिशेने चालत राहिलो. काही वेळाने मी दुकानाजवळ पोहोचलो. मग अचानक थांबून एकदा मागे वळून पाहिलं. मला खात्री करायची होती की तो पांढऱ्या डोळ्याचा माणूस अजूनही माझ्या मागे आहे की नाही. पण माझ्या मागे कोणीच नव्हतं. तो माणूस कुठेच दिसत नव्हता. हे पाहून मला थोडा दिलासा मिळाला. पण मनातली बेचैनी अजूनही पूर्णपणे गेलेली नव्हती. म्हणून मी आजूबाजूला नीट नजर फिरवली. डावीकडे पाहिलं, उजवीकडे पाहिलं, दुकानांच्या मागे पाहिलं, प्लॅटफॉर्मकडेही पाहिलं. पण तो माणूस कुठेच दिसला नाही. तेव्हा कुठे माझ्या अस्वस्थ मनाला थोडी शांतता मिळाली. मी नुकताच स्वतःला सामान्य करण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात माझ्या समोरच्या पानाच्या दुकानातून दुकानदाराचा आवाज आला, अरे भाऊ, काही घ्यायचं आहे का? मी त्याच्याकडे पाहिलं. ती एक छोटीशी पानटपरी होती. माझ्या हातात आधीपासूनच चहाचा कप असल्यामुळे मी फक्त हातानेच नकार दिला आणि पुढे निघालो. पण काही अंतर गेल्यानंतर
माझं लक्ष पुन्हा आपसूक ट्रेनच्या त्या खिडकीकडे गेलं, ज्या खिडकीत काही वेळापूर्वी ती मुलगी बसली होती. मी पुन्हा तिचा शोध घेऊ लागलो, पण यावेळी ती खिडकी पूर्णपणे रिकामी होती. ती मुलगी तिथे नव्हती. मी अजूनही खिडकीकडे पाहतच उभा होतो. तेवढ्यात अचानक माझ्या मागून पुन्हा तोच आवाज आला, अरे भाऊ, एवढीच आवडली असेल तर सोबत घेऊन जा ना. तो आवाज ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. मी क्षणभर डोळे बंद केले. मला समजलं, पुन्हा तोच पांढऱ्या डोळ्याचा माणूस माझ्या मागे आला होता. मी हळूहळू मागे वळणार इतक्यात तो पुन्हा उपासाने म्हणाला, असं रिकाम्या खिडकीकडेच बघत राहणार आहेस की काय? काही बोलणार सुद्धा? त्याचे शब्द ऐकून माझ्या अंगातली भीती आणखी वाढली. पण यावेळी मात्र माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. त्याला त्या मुलीबद्दल एवढं कसं माहीत होतं? आणि त्याहूनही भयानक प्रश्न, त्याला माझ्या मनात काय चाललंय हे कसं कळत होतं? तो पांढऱ्या डोळ्याचा माणूस ज्या हक्काने माझी किल्ली उडवत होता ते पाहून असं वाटत होतं जणू काही तो माझ्या जवळचा नातेवाईकच आहे. शेवटी मीही किती वेळ गप्प बसणार होतो. आतापर्यंत माझा संयम तुटला होता. म्हणून मी रागाने मागे वळलो आणि चिडून त्याला म्हणालो, हो, मला ती मुलगी आवडते, पण तुला त्याचं काय? मी एवढंच बोललो आणि अचानक तो माणूस गप्प झाला. खरं तर माझ्या मागे कोणीच नव्हतं. मी दचकून आजूबाजूला पाहिलं, डावीकडे पाहिलं, उजवीकडे पाहिलं. माझ्या मागे, दुकानांच्या आसपास आणि प्लॅटफॉर्मवरही नीट नजर फिरवली, पण तो पांढऱ्या डोळ्यांचा माणूस कुठेच दिसत नव्हता. क्षणभर मला काहीच समजलं नाही. जर तो माणूस माझ्या मागे नव्हताच तर मग काही क्षणांपूर्वी माझ्याशी कोण बोललं? मी बराच वेळ तिथेच उभा राहून या सगळ्याचा विचार करत राहिलो. शेवटी मी पुन्हा ट्रेनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मी परत माझ्या कोचमध्ये आलो आणि माझ्या बर्थवर जाऊन बसलो. माझं लक्ष अजूनही अधूनमधून त्या खिडकीकडे जात होतं, पण यावेळी ती साईड लोअर बर्थ पूर्णपणे रिकामी होती. ती मुलगी तिथे नव्हती. कदाचित ट्रेनमध्ये झालेल्या गोंधळामुळे ती कुठेतरी बाहेर गेली असावी असा मी विचार केला. रेल्वे फाटकाजवळ ट्रक उलटल्यामुळे ट्रेन अजून बराच वेळ तिथेच थांबणार होती. त्यामुळे अनेक प्रवासी ट्रेनमधून खाली उतरून स्टेशनवर फिरत होते. मीही काही वेळ माझ्या बर्थवर बसून राहिलो. मनात एकच आशा होती, कदाचित ती मुलगी पुन्हा येईल आणि माझी तिच्याशी भेट होईल. पण वेळ जात गेला तसे माझे डोळे जळ होऊ लागले. शेवटी मला कधी झोप लागली हे मलाच कळलं नाही. अचानक एक मोठी किंकाळी माझ्या कानावर पडली. मी दचकून जागा झालो. डोळे उघडताच मला जाणवलं मी ट्रेनमध्ये नव्हतो. मी एका झाडाखाली जमिनीवर पडलेलो होतो. हे पाहताच मी घाबरून उठून बसलो. आजूबाजूला अंधार होता. मला काही समजत नव्हतं की मी इथे कसा आलो. मी अजून काही विचार करतोय तेवढ्यात कोणीतरी मला आवाज दिला, अरे बाबू, माझे पैसे तरी देऊन जा. मी त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं. माझ्यासमोर एक रिक्षा उभी होती आणि तिच्या शेजारी एक रिक्षा चालक उभा होता. मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. मग त्याला विचारलं, पण मी तर ट्रेनमध्ये होतो, तुम्ही मला इथे कसे आणलं? माझा प्रश्न ऐकून तो रिक्षा चालक माझ्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाला, काय बाबू, तुम्हाला आठवत नाही का? मी काहीच बोललो नाही. तो पुढे म्हणाला, मी तुम्हाला आणि तुमच्या बायकोला बडनेरा स्टेशनच्या बाहेरून रिक्षात बसवलं होतं, आता आठवतंय का? त्याचं बोलणं ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. मी संतापून म्हणालो, काय बोलताय तुम्ही? माझं तर अजून लग्नसुद्धा झालेलं नाही. माझी बायको कुठून आली? माझं बोलणं ऐकून तो रिक्षा चालकही चिडला. तो म्हणाला, बघा बाबू, गरीब माणसाचे पैसे बुडवून तुम्ही श्रीमंत होणार नाही. वरचा सगळ्यांचा हिशोब ठेवतो. एवढं बोलून तो रिक्षात बसला आणि काहीतरी पुटपुटत रिक्षा सुरू करू लागला. तो तिथून निघून जाताना पाहून मी घाबरून त्याला आवाज दिला, अरे भाऊ, मला इथे सोडून कुठे चाललात? मला परत स्टेशनवर सोडून द्या. येण्याचे आणि जाण्याचे दोन्ही पैसे देतो. माझं बोलणं ऐकताच त्याने रिक्षा थांबवली. तो म्हणाला, ते ठीक आहे बाबू, पण पैसे आताच द्यावे लागतील. मी लगेच माझ्या खिशात हात घातला. सुदैवाने माझं पाकिट माझ्या पॅन्टच्या खिशातच होतं. मी पाकिटातून 500 रुपयाची नोट काढली आणि त्याच्याकडे देत म्हणालो, हे पूर्ण ठेवा, पण मला लवकरात लवकर स्टेशनवर घेऊन चला. त्या क्षणी मला एक गोष्ट समजली होती. मी एका मोठ्या संकटात अडकलो होतो. कोणीतरी मला चालत्या ट्रेनमधून बाहेर काढलं होतं, त्यानंतर रिक्षात बसवून इतक्या दूर आणलं होतं आणि मला त्याची साधी कल्पनाही नव्हती.
तो जो कोणी होता तो नक्की साधा माणूस नव्हता. हे सगळं आठवताच मला शक्य तितक्या लवकर पुन्हा स्टेशनवर पोचायचं होतं. 500 रुपयाची नोट पाहताच रिक्षाचालक तयार झाला. मी लगेच त्याच्या रिक्षात बसलो आणि आम्ही बडनेरा स्टेशनच्या दिशेने निघालो. पण स्टेशनवर पोहोचल्यानंतर मला आणखी एक धक्का बसला. माझी ट्रेन आधीच निघून गेली होती आणि त्यासोबत माझी बॅगसुद्धा. माझं सगळं सामान त्या ट्रेनमध्येच होतं. आता माझ्याकडे पुढची ट्रेन येईपर्यंत स्टेशनवरच थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मला शक्य तितक्या लवकर त्या जागेतून निघून जायचं होतं. पण रात्री खूप उशीर झाला होता, त्यामुळे स्टेशन सोडणंही शक्य नव्हतं. मी चौकशी केली तेव्हा समजलं की पुढची ट्रेन सकाळी 5 वाजता येणार होती. म्हणजे मला संपूर्ण रात्र तिथेच काढावी लागणार होती. आणि हीच गोष्ट माझ्यासाठी सर्वात मोठी अडचण होती, कारण त्या रात्री मला तिथे स्वतःला अजिबात सुरक्षित वाटत नव्हतं. कसाबसा तो उरलेला वेळ काढला आणि सकाळी 5 वाजताची ट्रेन आली. तसा मी लगेच त्यात बसलो. काही तासांनी मी घरी पोहोचलो. पण माझ्यासोबत त्या रात्री नेमकं काय घडलं होतं हे मी घरच्यांपैकी कोणालाही सांगितलं नाही. मला वाटलं कदाचित भीतीमुळे माझ्या मनाचा भ्रम झाला असेल. पुढच्या 2-3 रात्री शांत गेल्या, पण त्यानंतर माझ्यासोबत विचित्र घटना घडायला सुरुवात झाली. सकाळी उठल्यावर मला माझ्या बिछाण्यावर लांब लांब केस दिसू लागले. सुरुवातीला मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. कदाचित माझ्या आईचे किंवा घरातल्या कोणाचे तरी केस असतील असा विचार करून मी ते दुर्लक्षित केलं. पण एक दिवस मी रात्री उशिरा घरी परतलो. घरात प्रवेश करताच मला वातावरण काहीसं विचित्र जाणवलं. माझ्या घरचे घराच्या एका कोपऱ्यात एकत्र बसले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. जणू काही त्यांच्या जीवावरच बेतलं होतं. मी काही विचारण्याआधीच माझी आई घाबरलेल्या आवाजात ओरडली, सचिन, तुझ्या खोलीत ती मुलगी कोण आहे? आईचे हे शब्द ऐकताच माझ्या काळजात धस्स झालं. मी काहीही न बोलता थेट माझ्या खोलीकडे धावत गेलो. मला पाहायचं होतं आई कोणत्या मुलीबद्दल बोलत होती. मी खोलीत पोहोचलो, पण तिथे कोणतीही मुलगी नव्हती. खोली पूर्णपणे रिकामी होती. मात्र माझ्या बिछाण्यावर लांबलचक काळे केस विखुरलेले होते. ते दृश्य पाहताच माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा त्या ट्रेनमधील मुलगी उभी राहिली. तो चेहरा, ती खिडकी, तो पांढऱ्या डोळ्यांचा माणूस. आणि मग मला आठवलं, त्या रात्री ट्रेनमध्ये जे काही घडलं होतं ते कदाचित माझ्या कल्पनेतलं नव्हतं. मी घाबरून घरच्यांना माझ्यासोबत घडलेली संपूर्ण घटना सांगितली. ट्रेनमध्ये दिसलेली मुलगी, पांढऱ्या डोळ्यांचा माणूस, रिक्षा चालक आणि झाडाखाली मी जागा झालेला तो प्रसंग, सगळं काही. माझी पूर्ण कहाणी ऐकल्यानंतर आईने लगेच तिच्या माहेरी फोन केला. तिने माझ्या आजोबांना हा सगळा प्रकार सांगितला. दुसऱ्याच दिवशी नाना एका जुन्या मित्राला सोबत घेऊन आमच्या घरी आले. माझी संपूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर त्यांच्या त्या मित्राने गंभीर आवाजात मला सांगितलं, तुझ्या मागे एका अविवाहित मुलीची आत्मा लागली आहे. हे ऐकून माझ्या अंगावर पुन्हा काटा आला. ते पुढे म्हणाले, ती तुला सहज सोडणार नाही. तिचा तुझ्यावर काहीतरी अधिकार निर्माण झाला आहे. माझ्या अंगातली भीती आणखी वाढली. मग त्यांनी मला या संकटातून सुटण्यासाठी एक उपाय सांगितला. त्यांनी मला 9 वेगवेगळ्या स्मशानभूमींची माती आणायला सांगितली. मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे 9 स्मशानभूमीतून माती आणली. त्यानंतर त्या मातीपासून एक छोटंसं पुतळ्यासारखं बाहुलं तयार केलं. त्या पुतळ्यावर माझं नाव लिहिलं आणि तो पुतळा माझ्या बिछाण्यावर ठेवला. त्यानंतर त्यांनी आम्हाला एकच गोष्ट सांगितली, आजची रात्र होण्याआधी हे घर सोडा. त्यांच्या शब्दामध्ये एवढी गंभीरता होती की आम्ही त्यांना कोणताही प्रश्न विचारला नाही. त्या रात्री आम्ही जवळजवळ कोणतंही सामान न घेता ते घर कायमचं सोडून दिलं. आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहायला सुरुवात केली आणि त्यानंतर माझ्यासोबत त्या प्रकारच्या घटना पुन्हा घडल्या नाहीत. असं म्हणतात की त्या निर्णयामुळे माझा जीव वाचला. पण आजही आमचं ते जुनं घर तसंच ओसाळ आणि बंद पडलेलं आहे. शेजाऱ्यांचं म्हणणं आहे की रात्री उशिरा कधीकधी त्या घरातून एका मुलीच्या रडण्याचा आवाज येतो. काही जण म्हणतात खिडकीजवळ रात्री उशिरा एक सावलीही दिसते, पण ती नेमकी कोणाची आहे हे आजपर्यंत कोणालाच माहीत नाही. आणि आजही सचिनला एकच प्रश्न सतावत राहतो, त्या रात्री ट्रेनमध्ये भेटलेली ती मुलगी नेमकी कोण होती? कारण त्याने तिचा चेहरा
पहिल्यांदा ट्रेनच्या खिडकीत पाहिला होता, पण तिची सावली त्याच्या आयुष्यातून आजपर्यंत गेलेली नाही